कधीच बघितला नाही. आदरणीय दादांना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखड्याची नस अचूक माहिती होती आणि त्याच जोरावर ते लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेलं होतं आणि आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना आपलेसे करणारे ते एक आगळं व्यक्तिमत्व होतं. बारामतीकरांच्या मनात आदरणीय दादांबद्दल अपार प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. बारामतीच्या घरातील 3 पिढ्या दादांच्या विचारांशी, कार्याशी आणि मूल्यांशी मनापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ही केवळ साथ नाही तर भावनेनं बांधलेली एक घट्ट कौटुंबिक नाळ आहे. म्हणूनच 3 पिढ्यांचा विश्वास आणि आपुलकी हीच दादांच्या कार्याची खरी ताकद आहे. आणि म्हणूनच दादांच्या पुण्याईने बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून मला आणि माझ्या 2 मुलांना गेल्या 2-2.5 महिन्यापासून भरभरून प्रेम, भावनिक आधार आणि खंबीर पाठिंबा मिळाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो, ही लढाई सोपी नाही, पण मी एकटी नाही, कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडं नातं टिकवायला आलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे. माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव